नमस्कार, ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये कुकरची फक्त एक शिटी देऊन भरली वांगी बनवणार आहोत। चला तर मग पाहूया कशी बनवायची। तर यासाठी मी इथे वांगी घेतलेली आहेत। तर वांगी आपल्याला मीडियम साईजची घ्यायची आहेत, एकदमच छोटी किंवा खूप मोठी घ्यायची नाहीत। अशी मीडियम साईजची वांगी भरून केली तर खूप छान लागतात, कारण ती खूपच कोवळी किंवा खूपच जून नसतात। आता ही सर्व वांगी आपण एका ताटामध्ये काढूयात व यामध्ये आता थोडंसं पाणी घेऊयात। तर आता या भांड्यामध्ये आपण एक पेला पाणी ओतूया। म्हणजे भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे व या पाण्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण वांगी यामध्ये चिरून टाकू त्यावेळेला ती अजिबात काळी पडत नाहीत। म्हणून जेव्हा केव्हा वांगी चिरायची असतील तेव्हा त्या पाण्यामध्ये मात्र आवर्जून मीठ टाकायचं। आता आपण वांगी चिरून घेऊयात। तर वांग्याचा हा जो देठाचा खालचा भाग आहे तो आधी आपण काढून घेऊयात, किंवा नाही काढला तरीही चालेल। त्याचप्रमाणे वांग्याचा जो देठ आहे तो सुद्धा आपण थोडासा कापून घेऊयात, किंवा जर आपल्याला वांग्याचा देठ पूर्णपणे तसाच ठेवायचा असला तरीही आपण ठेवू शकतो। तर आता वांग्याचे आपण असे 4 भाग करायचे, पण पूर्णपणे नाही, तर यामध्येच असं थोडासा काप मारायचा। या पद्धतीने उभे 2 काप मारले की याचे 4 भाग होतात। तर हे पहा, आता ही वांगी किडलेली आहेत का हे असं आपल्याला पाहता येतं। तर इथे वांग अजिबात कुठेही किडलेलं नाहीये, म्हणजे हे वांग चांगलं आहे। जर वांग आतून थोडंसं किडलेलं असेल तर तेवढाच भाग आपण काढून टाकू शकतो। आता हे वांग आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवूयात, म्हणजे ते काळं पडणार नाही। तर अशाच पद्धतीने आपण सर्व वांगी कापून घ्यायची आहेत। तर इथे बघू शकताय, सर्व वांगी आपण कापून या पाण्यामध्ये टाकलेली आहेत आणि अजिबात वांगी काळी पडलेली नाही आहेत। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया व वांग्यासाठी आपण मसाला बनवून घेऊयात। तर इथे अर्धी वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबरं नसेल, सुकं किसलेलं खोबरं घेतलं तरीही चालेल। त्याचप्रमाणे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा। तर कूट एकदम बारीक नाही करायचा, थोडासा जाडसर म्हणजे मोठा ठेवायचा। तसेच 2 चमचे इथे आपण बेसन वापरणार आहोत। तर बेसनमुळे बाइंडिंग छान होतं मसाल्याला, म्हणून बेसन घालायचं। तसेच पाव चमचा हळद घालायची व 2 चमचे लाल तिखट घालायचं। तर आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार हे प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल। व चवीपुरते मीठ घालायचं। तर इथे अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे। आता हे सर्व चमच्याने एकत्र मिक्स करून घेऊयात। तसेच यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालायची। त्यानंतर आता इथे पाव वाटी पाणी घ्यायचं, म्हणजे वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं व हे पाणी आता यामध्ये थोडं थोडं ओतून याचा मसाला बनवून घ्यायचा। तर पाणी एकदम ओतायचं नाही, नाहीतर याचा अंदाज येणार नाही। कारण मसाला आपल्याला खूप घट्ट किंवा पातळ बनवायचा नाही, फक्त वांग्यामध्ये भरता येईल असा मसाला बनवायचा आहे। तर इथे बघू शकताय, पाव वाटी मधलं सुद्धा अर्ध पाणी राहिलेलं आहे आणि आता आपला इथे मसाला बनवून तयार आहे। आता मगाशी चिरून ठेवलेली वांगी घ्यायची व यामध्ये मसाला भरून घेऊया। तर आता इथे हे वांग बघूया, अजिबात काळं पडलेलं नाही। बघू शकताय, जसं चिरून ठेवलेलं होतं तसंच आहे, कारण या पाण्यामध्ये आपण मीठ घातलं होतं। आता हा मसाला आपण वांग्यामध्ये भरूयात। तर असा थोडासा मसाला घ्यायचा, त्याचा थोडासा गोळा बनवायचा व या वांग्यामध्ये भरून घ्यायचा। तर मसाला अगदी गच्च भरून घ्यायचा वांग्यामध्ये, त्यामुळे काय होतं, ही भरली वांगी अगदी छान लागतात। तर इथे बघू शकताय, वांग्यामध्ये अगदी गच्च मसाला भरलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण आता सर्व वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊयात। तर हे पहा, वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि जो शिल्लक मसाला आहे तो आपण नंतर वापरणार आहोत। तर आता इथे बघू शकताय, माझ्याकडे असा हा खूप मोठा कुकर आहे। तर इथे वांगी खूप कमी आहे, या कुकरमध्ये फोडणी टाकू शकत नाही, पण वांगी मात्र मी कुकरमध्ये शिजवणार आहे। तर त्यासाठी काय करायचं, गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे। जर तुमचा कुकर छोटा असेल तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट कुकरच वापरा। आता भांडं थोडे गरम झाले, म्हणजे कुकर थोडा गरम झाला की यामध्ये 2 पळी म्हणजेच 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेल थोडे गरम झाले की 1 छोटा चमचा मोहरी घालायची। तर मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे घालायचे। तर जिरे सुद्धा छान फुलले पाहिजे व चांगले भाजले पाहिजे। त्यानंतर 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची।
तसेच एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा। तर कांदा चांगला या तेलामध्ये परतवून घ्यायचा, म्हणजे चांगला भाजून घ्यायचा, हलका गुलाबी कलर आला पाहिजे। त्यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची, तसेच अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालायचं व चवीपुरतं म्हणजे पाव चमचा मीठ घालायचं। त्याचप्रमाणे शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो घालायचा व हे सर्व तेलामध्ये एकाद मिनिटभर परतवून घ्यायचं। त्यानंतर भरलेली सर्व वांगी आपण यामध्ये ठेवूयात व सर्व वांगी ठेवून झाल्यानंतर एका चमच्याने यांना थोडंसं परतवून घ्यायचं। तर अगदी एकाद मिनिटभर ही वांगी परतवून घ्यायची आहेत, म्हणजे या तेलामध्ये म्हणजेच मसाल्यांमध्ये वांगी परतवली तर चवीला अगदी छान लागतात। तर बघू शकताय वांग्यांना लगेच डाग पडायला लागलेत, म्हणजे वांगी थोडीशी भाजली गेलेली आहेत। त्यानंतर इथे मी पाऊण वाटी पाणी ओतत आहे। आता मी थोडं पाणी भांड्यात ओतलेलं आहे व राहिलेलं पाणी या मसाल्याच्या ताटात ओतून मगच हे पाणी मी भांड्यामध्ये ओतणार आहे। जर आपण कुकरमध्येच डायरेक्ट परतवत असाल तर काय होणार, पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागेल, जवळजवळ 1 ते 1.5 वाटी पाणी घालावं लागेल। आता पुन्हा थोडंसं वांग्यांना परतवून घ्यायचं व त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं। आता मी ते कुकर घेतलेला आहे, तर जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की कुकर हा खूप मोठा आहे, तर यामध्ये आता जाळी ठेवूया व यामध्ये 2 पेले पाणी ओतायचं। त्यानंतर आता जे भांडं आहे ते गरम आहे थोडंसं, तर एका कापडाने हे भांडं या कुकरमध्ये ठेवून द्यायचं। त्यानंतर आता झाकण लावून गॅसवरती आपण याला फक्त एकच शिट्टी देणार आहोत। तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, एकदम लो नाही किंवा एकदम हाय ठेवायचा नाही। तर अगदी 10 मिनिटातच इथे बघू शकताय कुकरची शिट्टी झालेली आहे। तर एकच शिट्टी द्यायची आहे, वांग पटकन शिजतं, त्याला वेळ लागत नाही। तर एक शिट्टी झाल्यानंतर आपण आता इथे गॅस बंद करणार आहोत। तर बघू शकता इथे गॅस बंद केलेला आहे। आता कुकर थंड झालेला आहे, तर बघूया वाफ पूर्णपणे गेलेली आहे का। हे पहा, थोड्या वेळानं याची वाफ पूर्ण गेलेली आहे, म्हणजे कुकर थंड झालेला आहे। आता याचं आपण झाकण काढून पाहूया। तर हे पहा, आता हे भांडं आपण बाहेर काढून घेऊयात। तर इथे मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवत आहे, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल। आता झाकण काढून बघूया आपली भरली वांगी कशी झालेली आहेत। तर बघू शकताय खूप मस्त झालेली आहेत, वांगी छान शिजलेली आहेत। तर एका चमच्याने आपण याला थोडंसं परतवून बघूया। तर हे पहा, अगदी व्यवस्थित तयार आहेत। तर ग्रेव्ही सुद्धा आपण अगदी व्यवस्थित बनवलेली आहे। जर यापेक्षा जास्त ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल, किंवा ग्रेव्ही जर नको असेल, फक्त सुकी वांगी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायला लागेल। आणि हे पहा, चमच्याने आता चेक केलं तर वांगी अगदी छान शिजलेली आहेत आणि आपली भरली वांगी इथे अगदी छान तयार आहेत। तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट तयार होणारी चमचमीत भरली वांगी? जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील। आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।